तुकडोजी महाराजांनी हे भजन केलं. कैसे उडे मोया
आल्यापासून या समाजसेवकापासून शिकायला पैसा महत्वाचा नाही, संपत्ती महत्वाची नाही, संतती त्याला किती पैदा नाही का झालं. संतती एखाद्या गोष्टीच्या लफड्यात तुटण्याची एखादी पोरगी ते बायकोला केलं चौधरी त्या पोरीनं होणारा नवरा म्हणून टाकला. काय करणार ती गंदी होण्यात पैदा होईल. जो फुले शाहू आंबेडकरांच्या निशाणाचा आहे, जो तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली तुकोजी बाबा गाडगे बाबाच्या निशाणाचा आहे, त्याची अवल्याची शेत होऊ निघू शकत नाही. म्हणून आयुष्यमान दिलीप भास्करराव जाधव त्यांचे बंधू दिलीपराव दौलतराव जाधव त्यांच्या परिवारालाही धन्यवाद देतो. मुलगी ॲडव्होकेट मनीषा भास्कर जाधव हा परिवार केव्हा चांगला लागले म्हणू का? जास्त मोठा जमा केल्यामुळे नाही. गुरुजी महाराज लिहितात, जास्त पैशाच्या मागं लागले हरामाच्या पायलाना. अकोल्यातला क्लास 1चा अधिकारी रजिस्ट्रार चौधरी त्या चोराच्या घरात किती पैसे निघाले पाहतो. अरे पुरी दुनिया झोपत होती त्या पायावर. आता वेश्येपेक्षा वेश्या झाला. म्हणजे आम्हाला गंगा यमुनाची आठवण करायची गरज नाही. इतर तरी विचारेश इज्जतदारीनं जगतात हे त्याच्यापेक्षा हलकट्यात नाच खाऊ. तुमच्यातील चांगले लोक आपण गलती लोकांना जबरदस्तीनं 200 रुपये दिले तर घेत असाल, ते घेऊ नका. तुमची अवल्यात गंदी पैदा होईल. पाहून घ्या भास्करराव जाधवांना जीवनभर चांगलं जगले. संपत्तीच्या मालक नाही, पण संतती त्या लायकीची पैदा झाली बरोबर. म्हणून मुलांना एवढा मोठा अमृत महोत्सव केला. भास्कर साहेब मुलगा चांगला आहे, मुलगी चांगली आहे, नाही तर काय फायदा. मोठा संडासा राम मंदिराच्या मोठा कुठे संडासा. मंगलमय नाम तुझे सतत गावे. म्हणजे तुम्ही रामाचं नाव घेऊन राहिले. मुखमे राम बगल में छुरी आणि पैसा जमा करणं ती चोरी. कायचा देव कायचा धर्म. लोका जमा करणे धर्म लपवून ठेवलेले. राम मंदिरात 2,000 कोटीची चोरी. देवाचं नाव घेऊ दे, तिकडे पैसे संध्याकाळ टाकू दे. म्हणून मी जीवनभर पैशाच्या मागं लागलो नाही. नाहीतर 1,00,000 रुपये कीर्तनाची घेऊ शकतो. मार्केट आहे, पण माझा मुलगा डॉक्टर झाला नसता. ज्याच्या घरात अकोल्यात पैसे जास्त हरामाचे कमवले त्याची अवल्यात 12वीच्या पुढे पिकअप घेतलं नाही. सर्व पोटीच्या लफड्यातच वाया गेली त्याची अवल्यात. आणि पोरी पोराईच्या लफड्यात. अरे मी तर म्हणेल कुडी कन्या पुत्र असावे सातवी बन. ज्या बापाच्या संग पोरगा बसते ना तो बाप भाग्यवान आहे. ज्याची पोरगी बियर बारवर बसत नाही पण बापाच्या सेवेत बसते. बाबा कुडी कन्या पुत्र असावे सातवी बन. दयाचा हरिव बाबासाहेब आंबेडकर
भाऊंना आणि त्यांच्या मुलीलाही त्यांच्या परिवाराला मित्र परिवाराला धन्यवाद देतो की तुम्ही अमृत महोत्सवाचा कार्यक्रम ठेवला. नाही तर मला सांगा, काही मंडळी बाप मेल्यावर तेरव्या करतात. काय फायदा? तेरवी करून त्या बापाला काय दिसते? काय दिसत नाही. सून म्हणते माझ्या हातानं पाणी पेले, काही पेले नाही, शांतपणा करू नको. त्याने भाकरची गरज होती त्या टाइममध्ये मरताना कोणाच्या तोंडात जाते पाणी पाजा कधी म्हणतात माणूस. आता जाऊन राहिला सुनबाई पाणी पाजा, पोरीनं पाणी पाजा, बापानं पाणी पाजा, चिवट्या बनवायचा धंदा ते तोंडात जातच नाही. या आयुष्याची दोरी कमी झाली, आयुष्याची दोरी कमी झाली. मी 71 वर्षाला तरी गेला बोललो भास्करला अजून एक क्षण आहे. एकटेच काम घेऊन गेले, माझ्या आश्रमात आले होते. असंही म्हटलं की तुम्ही विरोधी गोष्टी करता. अरे राम मंदिरात चोरी झाली हेही म्हणू नये. काय नाही, देव पायी. काय देव पायी? देवाने जर पायाचं होतं तर संडासात पैसे गेले कसे? गाडगे बाबा सांगायचे दगडात देव नाही, तो मान वाट पाहावा. माझ्या बहिणींना सांगतो, गाडगे बाबा म्हणजे कोण? बाबासाहेब आंबेडकर ज्यांचे कीर्तन ऐकत होते ते गाडगे बाबा. तो आसाराम बापू नाही. दिवसा अगरबत्ती, रात्री जबरदस्त. हा तो महाराज नाही. तुम्ही बायका गळवा भरशन चालल्या बाईचं वजन क्विंटल भर, तांबे 100 द्या. आम्हाला विजय भाऊ सारभूकन आलेले आहेत. टाळ्या वाजवा. आमचे पहिला, दुसरा, तिसरा देव लग्न सुरू झाला. मी विजय भाऊ सारभूकन साहेबांना धन्यवाद देतो. जय गुरु. त्याचे फेसबुक उतरलं. कारण काय माहिती, म्हातारा झाला माणूस फेसबुक दाखवते ना, जेव्हा म्हातारा झाला की. पण ते तर म्हणायचं आहे बाबा, जीवन जर चांगलं जगायचं आहे म्हातारेने तर भास्कर जाधवासारखे निरोगी निर्व्यसनी बना. नाही तर छोड़ देशी, छोड़ देशी नहीं,
आम्हाला समर्पित राहण्याकरता अमृत महोत्सव आहे. नाही तर मग देवी करा मेल्यावर काहीच नाही समजत त्या बापाला. अहो भाषण त्यानं त्याच्यात काय आहे फालतू बोलत बसते. एक लीडर आला भाषण द्यायची वाटत नाही, एक पुढारी आला आणि बसला भाषण देत. या मरणाऱ्या व्यक्तीचं एवढं माझ्यावर प्रेम होतं. अर्ध्या रात्री दरवाजा उघडे वाचण्याचे एवढं प्रेम होतं त्या व्यक्तीचं. त्या पुढाऱ्याने मूर्खाने मानूनच नाही, मरणारी बाई होती तो म्हणे या मरणाऱ्या व्यक्तीचं एवढं प्रेम अर्ध्या रात्री आलो तरी दरवाजा उघडे. त्याने बाई उघडे काय याच्यासाठी दरवाजा सांगायचं मतलब भाषण त्यालाच द्यावं. आजकाल भाषणाचा कंटाळा कौशल विजय भाऊ जो उठला तो अर्धा घंटा भाषणच देते. मी म्हणतो त्यात लायकी असेल तर तू बोल. तू जर त्या पद्धतीनं वागत असेल तर बोल. मूर्खासारखा काही बोलतं काय? पोपटाने बोलता येते पण पोपट तेवढाच बोलते, त्यात काय संशय? खरे पोपट लय हुशार आहे, त्यात काय संशय? अरे हा विक्रीले आला, विकत घ्यायला बोलते म्हणे, त्यात काय संशय? असे आमचे महाराज लोक आहेत. तुम्हाला सांगतात ब्रह्म आत्मा हे सर्व नाश पावणार आहे. प्रभाकरराव पारवे हे म्हणतात अवघड नाश पावणार आहे. तो चॅप्टर अकाउंट मध्ये झाले. ज्यानं संन्यासी मुलीवर बलात्कार केला त्याने राम मंदिरात झेड प्लस सुरक्षा देऊन गेलो. अबे तो बलात्कारी आहे ना. हे आता त्याने काय ब्रह्म काय आत्मा मोबाईल ऍपल एक और ऍपल
पाहिजे. हे मन वढाय वढाय बहिणाबाई चौधरी लिहितात. मन वढाय वढाय कसं भुसारलं भिजला गेला पैसा. म्हणून बाबू तुकडोजी महाराज तुकाराम महाराज लिहितात जोडनिया उत्तम ग्रहारी उदास विचारे बौद्ध समाज विकास मंडळ निर्माण केलं. यायनं मंडळ निर्माण केलं बहुजन विकास मंडळ. बहुजन मध्ये मी आलो, मी शिंपी आहे, कोणी कुंभार आहे, हे धनगर आहे, कोणी माळी आहे, कोणी पाटील आहे. पण भास्करराव दौलतरावजी जाधव साहेबांच्या अमृत महोत्सवानिमित्त इवन मुसलमानही आलेले आहेत. नाही तर पुऱ्या देशामध्ये चालू आहे इस्लाम खतरे में है, हिंदू धोखे में है, बौद्ध खतरे में. कोणी बौद्ध खतरे में नहीं आणि मुसलमान धोखे में नहीं. हे साले आगा लावणारे चोट्टे मजे में है. राम मंदिरातला माल यायच्या घरात आणि आम्ही तुमच्या माया लक्षात येऊ द्या, बायांच्या डोक्यात येऊ द्या. अरे अकोल्यातली कलेक्टर बाई आल्या होत्या, मॅजिस्ट्रेट लेडीज आहे. तुमच्या महिलांमध्ये हे अंधश्रद्धा कमी होऊ द्या, नाही तर गळवा भर जन सब समस्या का हल. हे तांब्यावर पाणी घेऊनच मिळून राहिले. आता हा पागलपणा कमी करा आणि सत्यपालच्या जवळचं 10 रुपयाचं गाडगे बाबाचं पुस्तक घ्या. फुकट देणार नाही लाडकी बाई. गॅस कुठं देणार लाडकी बाई. महागाई कुठं गेली शेंगदाणे. आता आषाढी एकादश आहे, शेंगदाणे काय भाव आहे? 250 रुपये किलो. खातं तेल 250. कच्च्या डिझेलचे भाव कमी झाले, पण यायचे मात्र तेच चालू आहे, क्रिया चालू आहे. अबे पैसे वाटतात तेव्हा त्याच दिवशी रात्री आमच्या छातीवर बसवतात. आणि आता महागाई कमी झाल्यावर कमी नाही करत. म्हणून माझ्या भावांनो, माझ्या आई बहिणीला सांगेल, माय तुम्ही शिवाजी महाराजांनी पैदा करणाऱ्या जिजाबाईया, तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांना जन्मात आणणाऱ्या भीमाबाईया, तुकडोजी महाराज जन्मात आणणाऱ्या मंजुळाबाईया, गाडगे बाबाला पैदा करणाऱ्या सखूबाईया. म्हणून माय मावल्यांनो, हे लेकरं घडवणं तुमच्या हातात आहे. बाप तरी आवता पर्यटन मंत्री आहे, पण तुम्ही गृहमंत्री आहे. तुम्ही मुलाबाळावर लक्ष द्या. आईच्या शपथ, ज्यांना मोबाईलच्या आहारी जाऊ देऊ नका, तुम्ही जाऊ नका. एका बाईनं ऑनलाईन 1000 रुपये भरले. काय सांगितलं? 1000 रुपये ऑनलाईन टाकली, वस्तू बोलावली. ते बाई होती औरंगाबाद
आता खालची घटना आहे लोकमत मधली. ते बाई होते अर्धवट तिले त्या ऑनलाईन वाल्यानं चिवट्या बनवलं 10,00,000 रुपये गेले. मग ते गलत. आता कायचा पता लागते ऑनलाईन आहे पुरी बेलाईन झाली पुस्तकापासून बँकेच्या. म्हणून सांगतो महिलांनी डोक्यानं क्षणोक्षणी हाची करावा विचार. माणसाईनं डोकं चालवा. यासाठी शिक्षण महत्वाचं. निवारा करा. राजहंस दुधाचा पाण्याचा निवारा करते. आपल्याला अक्कल दिली बुद्धी दिली. आम्हाला महाराज लोक सांगतात महाराजच्या पाया पडा. सुखी राहा. तुमचे लफडे चालू ठेवा. तुम्हाला कल्पना आहे अकोल्यामध्ये कथा झाली. त्या कथेने 350 पोलीस वाले होते. त्या कथेमध्ये चोरी झाली. बायकाईचे दागिने नेले. देवानं पत्ता नाही लावला. पोलीस वाल्यानं पत्ता लावला. जय गुरु जय भीम. तुमच्या बाजूचं नाव नाही येऊन राहिलं. बरोबर आदरणीय बरोबर साहेब आलेले टाळ्या वाजवा. मला तुमचं फेसबुक आय नो यू होऊन राहिलं पण मला आठवणच नाही राहिलं. सॉरी. ते 75 मध्ये आहे. मी 71 मध्ये आहे. 71 75. हे तर भाग्य आहे. काल आमच्या अकोल्यात आता तुम्ही लोक 70 75 तुम्ही 68 69 73 वा या या 73 तुमची तब्येतच इतकी ओके आहे. दिल्लीला गेले होते का कोट वगैरे दिसून एक पुस्तक देतो गाडगे बाबाचे तुकारामानं लिहिलेले आहोत. 75वी तुम्हाला पुढे नाही. तुम्हाला पुढं शतक पुढं. कारण दारू नाही कोणतं व्यसन नाही. तुझं समुद्र म्हणून
मला सांगा, बाबासाहेब आंबेडकर एक महामानव होऊन गेले. आज त्यांची मेहरबानी, त्यांचं संविधान, ज्याच्यामुळे आमच्या जीवनात बदल पडला. नाही तर शिंप्याच्या पोराले कीर्तन करून असतं दिलं या मनुवादी जातीयवादी करू दिलं असतं का? नाही, तू शिंप्याचा आहे, खाली हो. अरे जातीयवाद एवढा भिनकलेला आहे की त्या जातीयवादाच्या पायी शिंपी समाजाचे नामदेव महाराज संत शिरोमणी त्यांना मंदिरातून औंढा नागनाथला कीर्तन बंद करायला लावलं आणि मंदिराच्या मागं घे. का? मंदिराच्या मागं घेतलं म्हणजे यायच्या पूजा पाठीचा मान जमा कमी होते, म्हणून मंदिराच्या मागं पाठवलं. तिथेही गर्दी झाली. संत शिरोमणी नामदेव महाराज नाचू कीर्तनाचे रंगी नाट दीपाला उठली, कीर्तनाचे रंगी नाव झालो साहेब उठली. भास्करराव, अहो भास्करराव, वर या ना. कीर्तनाचे रंगी नाट दीपाला उठली. अहो कीर्तने अंधश्रद्धा. भास्करराव, मी विनंती करतो, मिलिंद भाऊ भास्कररावजींना विनंती करतो, वरच घ्या ना सत्कार. मी लागल तर पण करतो. नाही, भरपूर झाला पटोबाजी, नाही तर मग तुमच्या दवाखान्यात द्यावा लागेल. भाऊ भास्कररावांना विनंती करतो, तुमची जे मित्रमंडळी आली वर या ना. नाही, मागे जे ऐकणारे आहेत हे पक्क्या गुरुचे चेले आहेत. हे फुले शाहू आंबेडकरची विचारधारा आहे. तुम्ही वरच बोलवा ना पाहुणे. पण तुमचं जसं नियोजन आहे तसं करा. नाही, मला वाटते पाहुणे आले ते जरा ते मजा येते. अरे लोक मेल्यावर पेरड्या करते, काय फायदायची मारे हा जिवंतपणी आपल्या मायबापाचा. मी भास्करराव बंद करतो. 10 मिनिट गेले.